नमस्ते भावानो बहिणींनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भावानो, सकाळी कोर्टामध्ये असताना सकाळी आंघोळ केली, 2 दिवस आंघोळ केली नव्हती. खूप कंटाळा आलेला भावानो. आंघोळ करायला म्हणजे भावानो एखाद्याला विचारलं ना आंघोळ करू का, ते नको म्हणायचं, मग तिथून यायचं. कारण की भावानो सकाळी तो मेंबर आपला चांगला भेटला, त्या दादाचं म्हणलं दादा आंघोळ करू का, इथं 2 दिवस झाला आंघोळ केली नाही. चालतंय म्हणले ते बाळा आंघोळ कर. मग आंघोळ केली, तिथं चहा बिस्किट खाल्ला. आता तिथून कोर्टापासून पुढं आलो. खूपच ऊन लागत होतं, भूक लागलेली भावानं. मग दुकानात गेलो, तुम्ही बघू शकता भावानं चिप्स आणि ही भावानं पाणी बॉटल घेतली. आता हेच खायचं भावानं पुढे जायचं, कारण की हॉटेलमध्ये गेलो तर भावानं बहिणीनं 250 ते 300 रुपये भावानं जाते ती. आता एवढं पैसे घालून आपल्याला जमणार नाही, कारण की आपल्याला चहा बिस्किट परत चिप्स पाणी बॉटल हे आपल्याला असं करावं लागणार आहे. कारण की आपल्याला पल्ला खूप लांबचा घाटायचा भावानं. तुम्हाला माहिती आहे केदारनाथला जायचं आहे भावानं. लगातार 10-12 दिवस झालं सायकल चालवतोय. आपलं गावातून उज्जैन आणि उज्जैनतून आता केदारनाथला निघालोय भावानं. असंच मी करत आलोय, कारण की पैसे भावानं आपल्यापाशी कमी आहेत, म्हणून पैशाला पण आपल्याला कसं पण वायपेट खर्च घालून जमणार नाही भावानं. आणि त्यात भावानं तुम्ही सपोर्ट देणार झाला भावानं, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे भावानं. सपोर्ट द्या भावानं, लाईक करा, कमेंट सांगा व्हिडिओ कसा वाटला, शेअर करा भावानं. सकाळच्या भावानं असल्या उन्हात तुम्ही बघू शकता, असल्या उन्हात सायकल चालवायला लागते भावानं. आपल्या कडेगाव ते उज्जैन 850 किलोमीटरचं भावना, उज्जैन ते केदारनाथ 1150 किलोमीटर भावनं. नॉनस्टॉप आजारात दिवस सायकल चालवावं लागते. आणि त्यात भावनं भूक असं लागते ना, अक्षरच्या घरच्या जेवणा आठवण येते भावनं. पण कसं आहे माहिती आहे का, कष्ट करायचं भावनं मला पण विचार करून जमत नाही भावनं. चिप्स पोट भरत नाही, तर तेवढंच भावनं आधार वाटतोय. आता पाणी बॉटल घेतल्या, 20 थंड घेतल्या, तर शक्यतो मी थंड बॉटल घेतच नाही, कारण की दिवसात 10 बाटल्या झाल्या तर 100 रुपये जाणार आपलं, म्हणून साधंच पाणी घेतोय. चालतंय भावानो, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. असं बघा चिप्सही खायला लागतंय. सकाळच्यानं चहा बिस्किट करत होतो, खूप भूक लागली, म्हणलं चिप्स घ्यावा, पाणी बॉटल. हे बघा आपले सायकलने खूप साथ दिली. चिप्सनं तेवढा भावानं बहिण आधार भेटत्या, भूक तरी लय लागत्या, पण काय लय पण फालतू की करून खर्च करून फायदा नाही हो. चालतं भावाने बहिणीनो, चिप्स खायला या. काय ता चिप्स बॉटल, चहा बिस्किट, कधी तर आपला वडापाव खाल्ला तर मस्त भावानो. जस्ट आता मी बोगद्यापाशी आहे बघा, तुम्ही बघू शकता. या बोगद्याच्या पाठीमागून आलो. अक्षरशः आज एवढं ऊन लागतंय ना भावानो, या 10-12 दिवसात कधी ऊन लागलं नाही. अक्षरशः पाणी पिंपी व्हायचं की ते उन्हात थांबून येणं झाले 5 मिनिटं भावानो. अक्षरशः सायकल सुद्धा चालवता येणं झाल्या. तुम्ही बघू शकता भावानो, जयपूर इथनं 209 किलोमीटर आहे भावानो. एवढं ऊन लागतंय ना, खूपच ऊन लागतंय भावानो. अक्षरशः पाणी सुद्धा गरम झालं, तरी पण भावानं पाणी पितोय, कारण की पाण्याशिवाय काय चालतच नाही भावानं. चालतंय भावानं, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. भावानं बहिणीनं खूप भूक लागली. सकाळच्या नुकतं चहा बिस्किट करत होतो, आता पोहे घातलं, भूकच आणून झाल्या. नुकतं भावानं असं कष्ट करा म्हणलं कुठं खायला लागतं. साईडनं मासे येता जाता बघतोय ते हॉटेल मग खाणार होतं, मग मोठे लोक तोंडा बघायला लागले. त्यावेळेस म्हणलं पार्सल घ्यावं आणि जावं. ना बघा हे बघू शकता तुम्ही, खूप भूक लागल्या, सण महिना झाल्या. चालत्या भावानं आपण इथं थांबू, आणि व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. भावानं लाईक करा आणि शेअर भावानं नक्कीच करा, तुमचं सपोर्ट असू द्या.